तुमचं स्वागत आहे एमपीएससी सेल्फ स्टडी या युट्यूब चॅनलवर. मी वैभव मोरे. आज आपण पाहणार आहोत इतिहास पीवायको कंबाईन पूर्व 2017 ते 2023 PSI STI ASO महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब आणि गट क अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023. एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले होते? रघु भिकाजी गेनुबाबाजी, नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार. इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे लॉर्ड कॅनिंग हा गव्हर्नर जनरल म्हणाला. प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? दादोबा तरखडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुवर्ण पत्रिका सुरू केली. हे पण बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांच्या स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. बरोबर आहे. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालय स्थापना केली. चूक आहे. हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. बरोबर आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. बरोबर. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. हे पण बरोबर आहे. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. हे चुकीचं आहे. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? नीलम हॅवलॉक, ऑट्रम लॉरेन्स बंधू, कॅम्बेल, सर ह्यूम रोज. इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? भिमडी, शिरूर, पारनेर नगर, इंदापूर, हवेली, बागलाण, सातारा, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? गोवा मुक्तीसंग्राम, हैदराबाद मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन. इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण क्रांतिकारकाच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, जहाल व मवाळ यांच्यातील युती, पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. गणेश वासुदेव जोशी यांनी स्वदेशी चळवळीला श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. 1889 5वे अधिवेशन मुंबई, विल्यम वेडरबर्न. 1891 7वे अधिवेशन नागपूर, आनंदा चार्लू. 1895 11वे अधिवेशन पुणे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. 1897 13वे अधिवेशन अमरावती, शंकरन नायर. योग्य जुळत उडवा. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना, नारायण मेघाजी लोखंडे. 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन, महात्मा गांधी. 1918 मद्रास लेबर युनियन, BP वाडिया. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, लाला लजपत राय. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डल्हौसीच्या काळात निर्माण केले गेले. बरोबर आहे. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. हे पण बरोबर आहे. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबई 1885 उमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे काँग्रेस अधिवेशन कलकत्ता 1886 दादाभाई नौरोजी. तिसरे काँग्रेस अधिवेशन मद्रास 1887 बद्रुद्दीन तय्यबजी. चौथे काँग्रेस अधिवेशन अलाहाबाद 1888 जॉर्ज विल.
1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारे रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? राईट. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ABC. फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? जास्तीत जास्त नफा. डॉक्टर भावदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? विधवा पुनर्विवाह. आचार्य बाळशास्त्री जांभेकर ख्रिस्ती मिस्त्र्यांना ताब्यात गेलेल्या श्रीपाद शेषादी परळीकर यांचे शुद्धीकरण. दुर्गाराम मंछाराम दादवा पांडुरंग सुरत येथे मानवधर्म सभेची स्थापना. ॲनी बेझंट सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. केशवचंद्र सेन नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया. संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? संथाळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यू मध्ये आलेली आहे. बरोबर आहे. संथाळाचे सत्तेचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. चूक. संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. हे पण चूक आहे. ओमॅली या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. हे पण चूक आहे. म्हणजे BCD विधाने चूक आहेत. महाराष्ट्रातील गुप्त संघटनाचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्राच्या जोड्या लावा. श्रीधर परांजपे वर्धा आणि नागपूर. डॉक्टर सिद्धनाथ काणे यवतमाळ. दादासाहेब खापर्डे अमरावती. गंगाधर देशपांडे बेळगाव. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती? केसरी व मराठा, वराड समाचार, सुधारक. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेले खालील विधाने कोणाची आहेत? हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. सर सय्यद अहमद. पोळा आणि झोळा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. प्राचार्य बेक. महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. मोहम्मद अली जिना. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. वि. दा. सावरकर. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? लोकशिक्षण. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी, न्यायाधीश तेलंग. बाळशास्त्री जांभेकर स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते. गोपाळ हरी देशमुख पुनर्विवाहोत्तेजक मंडळी. महात्मा ज्योतिबा फुले अनाथ बालकाश्रम. महर्षी धोंडो केशव कर्वे विधवा गृहाची स्थापना. – 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केली. टाटा एअरवेज लिमिटेड. देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही असे यांचे मत होते. डॉक्टर भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडला? दिनबंधू. पंडिता रमाबाई शारदा सदनची स्थापना. रमाबाई रानडे हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. जनक्का शिंदे निराश्रित सेवा सदनाची स्थापना.
इसवी सन 1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमास सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणांवर भर होता? जातीबंधने तोडणे. भारतीय कामगार वर्गाचा उदय व कामगार चळवळ याविषयी जोड्या लावा. नारायण मेघाजी लोखंडे. मद्रास लेबर युनियन या कामगार संघटनेची स्थापना. महात्मा गांधी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. बी.पी. वाडिया. दिनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडले. लाला लजपत राय. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना. वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेल्या परिणामासंबंधित खालील विधाने कोणती आहेत? हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध देशात दरिद्री बनवली आहे. रमेशचंद्र दत्त. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहेत. न्यायमूर्ती रानडे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. सर जॉर्ज ऑक्झेंडन. दादाभाई नौरोजीच्या मते संभाव्य अधिशेषचे निस्सारण होते, परंतु तेच जर भारतात गुंतवले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास पाहावयास मिळाला असता. ब्रिटिश काळात शेतीच्या व्यापारीकरणामुळे पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली? चहा, गहू, ऊस, कापूस, ताग, नीळ, तंबाखू, अफू. पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता किताब दिला होता? केसर-ए-हिंद. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण होता? तंट्या भिल्ल. नागरी उठावांची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली? बंगाल आणि बिहार. खालील विवरणावरून स्त्री मुक्तीसाठी कोणी कार्य केले ते ओळखा. शारदा या लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न मांडला. गोविंद बल्लाळ. हंटर कमिशन पुढे स्त्री शिक्षणाची स्थिती आकडेवारीसह प्रभावीपणे मांडली. पंडिता रमाबाई. विधवा स्त्रियांच्यासाठी शारदाश्रम ही संस्था स्थापन केली. रमाबाई रानडे. माझे पुराण हे आत्मचरित्र लिहिले. आनंदीबाई कर्वे. इसवी सन 1857च्या उठावाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भोरचे पंत सचिव चिमणाजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. बरोबर आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. हे चूक आहे. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घराण्यातील चिमासाहेब उठावात सामील झाले. बरोबर. रंगो बापूजी गुप्तेचे चिरंजीव सीताराम पंत व सावंतवाडीचे रामजी शिरसाळ यांनी उठाव केला. बरोबर आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी नाशिक येथे ग्रंथोत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. 1885 ते 1915 या काळात फिरोजशाह मेहता हे मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणाचे कार्य केले होते? डॉक्टर आत्माराम पांडुरंग, डॉक्टर आर.जी. भांडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, विठ्ठलरामजी शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? सुपे. खालील जोड्या जुळवा. 1857च्या उठावाची केंद्रे नेते. पेठ, भगवंतराव कोळी, नरगुंद, बाबासाहेब भावे, जमखिंडी, रामचंद्र पटवर्धन, सुरापूर, वैकप्पा नाईक, बळवंत बेहरी. वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे लॉर्ड मोरले म्हणाले. लॉर्ड डॉलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन कलकत्ता ते आग्रा पर्यंत टाकली गेली. 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? सोराबजी शापूरजी. मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? लेफ्टनंट प्रेस्कॉट. डॉक्टर ॲनी बेझंट, द वुमेन्स इंडियन असोसिएशन, मीराबाई टाटा, द नॅशनल कौन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया, मार्गारेट काझिन्स, द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स. चुकीची जोडी. सरलादेवी चौधरानी, द ऑल इंडिया वुमेन्स कौन्सिल. वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? कलकत्ता फिमेल ज्युएनाईल सोसायटी. हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचे केंद्र होते. पटना. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम फळकर. खालील जोड्या जुळवा. परमास मत प्रशंसा, गुजाबा जोशी पुणेकर, विचार लहरी, कृष्णशास्त्री चिपळूणकर, शाक्त पंथाचे अनुयायी, मोरबट दांडेकर, दादोबा पांडुरंग, धर्मविवेचन.
ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजीच्या असहकार चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते. छत्रपती शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली? विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना नाना शंकरशेठ यांनी पाठिंबा दिला. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली? हा प्रश्न कॅन्सल झाला आयोगाकडून. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? सदाशिवराव बेनाडीकर. प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत हाही पण प्रश्न कॅन्सलच आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? प्रथम 1885, पाचवे 1889, 20वे 1904, 31वे 1915. जोड्या जुळवा. महादेव गोविंद रानडे, निफाड. गोपाळ गणेश आगरकर, टेंभू. विठ्ठल रामजी शिंदे, जमखंडी. गोपाळ हरी देशमुख, पुणे. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत? प्रिंगलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. 1919च्या भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चॅम्स्फोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? भूपेंद्रनाथ बसू. बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर बैरामजी मलबारी यांनी लेख लिहिले. कालानुक्रमे रचना करा. नेहरू अहवाल, गांधी अरविंद करार, दुसरी गोलमेज परीक्षा, जातीय निवड. इसवी सन 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केली होती? महू आणि इंदोर. इसवी सन 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून सर विल्यम मेयर यांची नेमणूक करण्यात आली. 1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संघटना स्थापन केली होती? पबना. ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? हैदराबाद. पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? साने गुरुजी. विद्यार्थी काँग्रेस साधना. किचकवत. कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर. स्वदेशी. गणेश बल्लाळ फडसणकर. वंगभंग. वासुदेव पुरुषोत्तम साठे. भीमराव. लक्ष्मण नारायण जोशी. खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते? भारतरत्न, पद्मविभूषण, डी.लिट, LL.D. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना माधवराव बागल आणि रत्नामा कुंभार यांच्या प्रयत्नांनी झाली. कृष्णाजी प्रभाकर खांडिलकर मोहनदास करमचंद गांधी यांचे अनुयायी झाले. विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद समुद्रकिनारीचा वादविवाद पुस्तकात आढळतो. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती? राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विकास व दृढीकरण. कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहेत? बागची. प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट इन इंडिया बरोबर आहे. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? सच्चिंद्रनाथ सन्याल. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? महात्मा गांधी. 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण 1:2 होते. साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल. केम्ब्रिज विचारसरणी अनिल सेहल. राष्ट्रवादी विचारसरणी R.C. मुजुमदार. साम्यवादी विचारसरणी R.P. दत्त. टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली? दोराबजी टाटा. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बॉम्बे हेरॉल्ड.
1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर लॉर्ड मेयो यांचा खून केला. महात्मा फुले यांच्या मते वेद हे अपरिहार्य नाहीत. चौरी चौरा घटनेनंतर असहकार चळवळ ही चळवळ संपुष्टात आली. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित होत्या? भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी.के. देवधर. सर्वच. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली? महिलाश्रम. लखनौमधील 1857 च्या उठावाचे नेतृत्व अवधच्या बेगम यांनी केले होते. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? पुणे. 1908 च्या कायद्याच्या कडक तरतुदीमुळे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी त्याचे प्रकाशन बंद केले? युगांतर, संध्या, वंदे मातरम. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.